परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर विरारमध्येही तीव्र आंदोलन करण्यात आले। विविध आंबेडकरवादी संघटनांनी एकत्र येत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला। विरार पोलीस ठाण्यासमोर झालेल्या या आंदोलनात सर्व आंबेडकरवादी संघटनांनी एकत्र येत शासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडून तातडीने न्यायाची मागणी केली आहे। आम्हाला सोमनाथ सूर्यवंशीसाठी न्याय हवा अशा मागण्या यावेळी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी लावल्या। सर्वपक्षीय संघटनांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला असून यावर तातडीने कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे। विरार पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन करत या घटनेवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। मात्र आंदोलनकर्त्यांचा संताप अजूनही शमलेला नाही। कारण म्हणजे काल परभणी या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब यांनी संविधान लिहिलं त्या संविधानाची प्रत एका माथे फिरवून त्या ठिकाणी तोडण्याचं काम केलं। त्यानुसार परभणी या ठिकाणी ते बंद करण्याचं आव्हान आम्ही भीमसेनेकडे त्या ठिकाणी घेतलं होतं आणि त्या निषेधात आज या ठिकाणी आदरणीय आमचे आनंदराव आंबेडकर साहेब सभापती यांनी या ठिकाणी बंदचा आवाज दिला म्हणून या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि आमचा शहीद झालेला सूर्यवंशी यांचा निषेधात कृत्य करणारा आहे। नेहमी तुम्ही काहीही आंबेडकरांवर पुतळा फोडला, कुठे संविधानाची प्रत आता फोडली तो माथे फिरू झाला, हे कसं काय? त्यामुळे प्रत्येक वेळेला ही जी पळवाट काढतात माथे फिरू बोलून, त्यासाठी मी प्रशासनाचा जाहीर निषेध करते। आणि ह्या ठिकाणी हा आंबेडकरी समुदाय एकत्र झालेला हा निषेधासाठी झालेला आहे। आणि जर का तुम्ही ह्याच प्रकारचं कृत्य जर होत असेल जातीवादी ह्या सरकारकडून तर आम्ही पुन्हा पुन्हा रस्त्यावरती उतरू। हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि सगळ्या देशाचा प्रश्न आहे खरं म्हणजे, कारण संविधान हे केवळ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं नाही आहे, हे देशाचं संविधान आहे। कोणीतरी व्यक्ती अशा पद्धतीने जर विटंबना करत असेल आणि केवळ फुले शाहू आंबेडकरांचेच लोक यांनाच रस्त्यावर यावं लागत असेल, ह्या देशाचं दुर्दैव आहे। याच्यापूर्वी भीमा कोरेगावची घटना घडली, त्याच्यानंतर किती मोठा उद्रेक झाला। खरं म्हणजे हे निर्दय सरकार आहे आणि या निर्दय सरकारला प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने जातीय दंगली घडवायची आहेत की काय असं समाजाला वाटतं। मागणी हीच आहे की अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडू नयेत आणि घडल्यावर त्याला त्वरित सरकारने ज्यावर निर्बंध निर्माण करायला पाहिजेत